नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण चौकशीसाठी बसलेले असताना संकर्षण आणि भूमी येतात. तेव्हा मग संकर्षणला बसण्यासाठी सांगितलं असता लगेचच पुढे संकर्षण म्हणतो की सर, आपण चौकशीला सुरुवात करूया. तेव्हा मग डॉक्टर विवेक म्हणतात की तुम्ही या चौकशीला तयार आहात ना? तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो, मी तयार आहे. आणि मग त्याच वेळेला पुढे संकर्षणवर आरोप करत असतात. तेवढ्यातच आता संकर्षणला डॉक्टर विवेक म्हणतात की आता जे सगळं घडून आणलं आहे हे तुम्हीच केलेलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणजे तुम्ही तुमची कोणती बाजू मांडाल? त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की हो सर, मी माझी बाजू मांडणारच आहे. तेवढ्यात भूमी बोलते की म्हणजे मला एक विचारायचं आहे सर, खरं तर डॉक्टर संकर्षणचंच हे सगळं मत आहे, परंतु त्यांच्या वतीने मी जर हे इथे डिफेंड केलं तर चालेल का तुम्हाला? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना? त्यावेळेला मग आता इथे लगेच रागिनी ही बोलते की म्हणजे हे काय सगळं? तेव्हा त्यांना बोलू देत ना, असं रागिनी बोलल्याबरोबर लगेचच डॉक्टर विवेक म्हणतात की नो, मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आहे. त्यांनीच डिफेंड केलं पाहिजे. त्यावेळेला मग आता लगेच भूमी म्हणते की जे इंजेक्शन दिलेलं होतं ना, ते इंजेक्शन हे डॉक्टर संकर्षण यांनी दिलंच नव्हतं मुळात. रागिनी म्हणते की असं कसं? तेच तर पेशंटला ट्रीट करत होते ना. तेव्हा मग भूमी म्हणते की एक मिनिट, मला तेच बोलायचं आहे. तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की जे इंजेक्शन पेशंटला दिलं गेलं ते खरं तर इंजेक्शन डॉक्टर संकर्षण यांनी दिलंच नव्हतं. खरं तर त्यांच्या जागी हे दुसरं कोणीतरी काम केलं आहे. अशी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये वावरत होती, जी खरं तर कोणालाच ओळखत नाही आहे. एक अनोळखी व्यक्ती नेऊन हे सगळं केलं आहे. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे बघा मॅडम, याच्यावर तुमच्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा भूमी म्हणते की हो रागिनी पटवर्धन, माझ्याकडे पुरावा आहे, कारण पुराव्याशिवाय मी काहीच बोलत नाही. आणि हे सगळं करणारी व्यक्ती ही कोणीतरी दुसरीच होती आणि ती व्यक्ती हे संकर्षणला मुद्दाम म्हणजे अडकवायला भाग पाडत होती. त्यासाठीच हे सगळं घडवलं गेलं आहे. आता हे ऐकल्यावर रागिनीला मात्र धक्काच बसतो. ती बघतच राहते. मग नंतर भूमी म्हणते की सर, त्याचे पुरावेही आहेत माझ्याजवळ. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचा जरा लॅपटॉप देता का? म्हणजे मला काही व्हिडिओज प्ले करायचे आहेत, ज्याच्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की ते निर्दोष आहेत. त्यावेळेला मग ते म्हणतात की येस ॲब्सोल्युटली. म्हणून आता भूमी ही त्यांच्याकडून लॅपटॉप घेते आणि पेनड्राईव्हला कनेक्ट करून लॅपटॉप चालू करते आणि प्रोजेक्टर चालू करून म्हणते की हे बघा सर, हे काही फुटेजेस आहेत हॉस्पिटलमधले आणि ज्यामधून हे पूर्णपणे सिद्ध होणार आहे की संकर्षण निर्दोष आहेत. त्यावेळेला मग भूमी पहिली क्लिप चालू करते. तेव्हा भूमी म्हणते की सर हे बघा, ही क्लिप आहे ज्यामध्ये हा जो माणूस आहे हा हॉस्पिटलमध्ये संशयास्पद हालचाल करताना दिसतोय. सुरुवातीला जर संकर्षणवर मारहाण होणार होती तेव्हा मी हे सगळं पळवून लावलं, परंतु त्यामध्ये ही एक व्यक्ती आहे. आता हीच व्यक्ती मी तुम्हाला पुढे दाखवते. नंतर मग तीच व्यक्ती ही हॉस्पिटलमध्ये येते आणि डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघते आणि डॉक्टर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच वेगाने पटकन बाहेर पडणार आहेत तिथून आणि हे सगळं तो अगदी व्यवस्थितपणे हाताळतोय. पुढच्या 5 मिनिटातच तो लगेचच तिथून आतमध्ये बाहेर पडला. तेव्हा हा जो माणूस आहे तो सतत तुम्हाला इकडच्या तिकडच्या ठिकाणावर दिसेल. म्हणजे डॉक्टर संकर्षण बाहेर पडण्याची तो वाट बघत होता. जेव्हा डॉक्टर संकर्षण बाहेर पडले त्याच वेळेला मग त्याने पुढे स्वतःचं काय केलं ते बघा. तो पटकनच तिथून आतमध्ये गेला, बाहेर देखील आला आहे आणि सर, या CCTV फुटेजमध्ये सगळे टाईम ना व्यवस्थितपणे मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यामधून हे सिद्ध होत आहे की डॉक्टर संकर्षण यांनी काहीच केलं नाही आहे खरं तर. आणि त्याच वेळेला डॉक्टर संकर्षण यांना एक एमर्जन्सी घरातून कॉल आला होता, जो की त्यांना फेक कॉल गेला होता की तुमच्या घरात काहीतरी एमर्जन्सी आली, परंतु तसा कॉल हा खराच नव्हता. आणि मग पुढे तो जेव्हा तिथून बाहेर पडला, म्हणजे जो जेव्हा जात होता ना आतमध्ये, तेव्हा तो मला देखील धडकला होता. त्यामुळे मला जरा त्याची हालचाल संशयास्पद वाटलेली होती आणि त्यासाठी मी विचार करत होते की मी याला ओळखते का? परंतु हा माणूस जो आहे तो मला सतत वारंवार इथे या क्लिपमध्ये दिसतोय. त्यामुळे माझा संशय हा खरा ठरला आहे की हा माणूस हा खोटं बोलतोय. याशिवाय हे पुढचे जे काही फुटेजेस आहेत ते फुटेज बघा की तो अशा प्रकारे तिथून येतोय आणि तिथून येत असताना त्याच्या अंगामध्ये काहीतरी म्हणजे चालतोय, त्याच्यामध्ये संशयास्पद हालचाली दिसून येतात. त्यावेळेला मग ती म्हणते की सर, या सगळ्या ज्या काही घटना घडल्यात ना त्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे. ते म्हणजे व्हिडिओमध्ये टाईम मेन्शन केलेला आहे.
तर इथल्या राईट साईडच्या फुटेजमध्ये बघा की डॉक्टर संकर्षण हे गडबडीमध्ये आले आहेत आणि त्यांनी फोन उचलला आहे आणि ह्या सगळ्याची साक्ष द्यायला तिथली रिसेप्शनिस्ट देखील आहे, कारण त्यांनाच फोन केला गेला होता की तुमच्या घरातून इमर्जन्सी आहे. मग त्यावरून पटकन रागिनी बोलते की मग मला सांगा की भूमी, तू म्हणतेस की हे सगळं जे काही केलं आहे ते डॉक्टर संकर्षणने केलं नाही, या माणसाने केलं आहे. मग हे कुठे सिद्ध झालं आहे की हे त्याने इंजेक्शन दिलं आहे स्वतःहून म्हणून? तेव्हा मग रागिनी म्हणते की काय ना पटवर्धन मॅडम, एक जरा 2 मिनटं थांबा. तुम्हाला पुढच्या फुटेजमध्ये दिसेल पण की हे सगळं त्या माणसानेच घडवून आणलं आहे. बघा सर, याला तुम्ही बघा, मी हा व्हिडिओ झूम करते. याच्या खिशामध्ये ते इंजेक्शन आहे, म्हणजे हे इंजेक्शन हे त्याच्या खिशामध्ये ठेवलं आहे. यावरून हे स्पष्ट नमूद होतं आहे की हे जे सगळं काही घडतं आहे ना, हे या माणसानेच घडवून आणलं आहे, कारण त्याच्याकडे तसं इंजेक्शन देखील आहे. त्यावेळेला आता रागिनी तोंड फिरवते आणि म्हणते की ही भूमी, या बाईला कुठून भेटलं काय माहिती हे सगळे फुटेजेस. त्या वरूनला तर मी हे सगळे डिलीट करायला सांगितले, मग हे फुटेज कसे काय आले? ही ना एक नंबरची डिटेक्टिव्ह आहे ही बया, असं ती मनातच बोलते. मग नंतर भूमी म्हणते की आता तरी तुम्हाला पटलं आहे का की मी जे काही बोलते ते? तेव्हा मग रागिनी म्हणते की मला तरी वाटतं आहे की हे सगळं कशावरून असं घडू शकतं, कशावरून डॉक्टर संकर्षणनेच या माणसाला करायला सांगितलं नसेल आपल्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा डॉक्टर विवेक म्हणतात की हे बघा रागिनी मॅडम, आपल्याच हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार करण्यास कोण सांगेल? म्हणजे आपल्याच हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठी उगीचच या गोष्टी कोण कशाला करेल? आणि डॉक्टर संकर्षण हे इतकेही हलगर्जी नाही आहेत की जर त्यांना हे करायचंच असेल तर त्यांनी हा सगळा क्राईम हा स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये केला होता. तेव्हा भूमी म्हणते की एक्झॅक्टली सर, स्वतःच्याच डॉक्टर कशाला हे सगळं हॉस्पिटलमध्ये करतील आणि त्यांच्या मागे चौकशी कारवाई लागू शकते, त्यांना माहीत आहे. आणि जर ते क्रिमिनल माइंडेड असतेच तर त्यांनी अगोदरच त्या कोलतेचा जीव कशाला वाचवला असता. आणि हे सगळ्यांनी मेन्शन केलेलं आहे की कोलतेचा जीव वाचला होता, तो सेव्ह झाला होता, परंतु या इंजेक्शनमुळे पुन्हा त्याचा जीव गेला. ते मॉनिटर बंद पडलं आणि ते मॉनिटर बंद जेव्हाच पडलं जेव्हा तो वॉर्ड बॉय म्हणजे जो संशयास्पद माणूस आहे तो आतमध्ये शिरला आणि त्याने स्वतः तिथे सिस्टरला सांगितलं होतं की हा मॉनिटर बंद पडला आहे. म्हणजे याचा अर्थ हाच होतोय की हा जो काही मॉनिटर बंद पडला आहे, हे सगळं जे काही घडलं आहे ते त्या माणसामुळेच घडलं आहे आणि तिकडे असलेल्या नर्स सगळ्यांनी याला नोटीस केलेलं आहे. आणि हा असा कोणत्याही प्रकारचा व्यक्ती त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे, हे सगळ्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही वाटलेच तर सगळे तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये 10 व्यक्ती होत्या, ते सगळ्या संकर्षणच्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहेत. त्यावेळेला मग दॅट्स ऑल फ्रॉम माय एंड असं म्हणून भूमी तिथे बसते. संकर्षण आता तिथे बसलेलाच असतो. तेव्हा मग विवेक म्हणतात की तुम्हाला काही बोलायचं आहे संकर्षण? संकर्षण म्हणतो की माझ्या साईडनेच हे सगळं बोलणं होतं सर, आता मी फक्त निकालाची वाट बघतोय. मी माझी बाजू तुमच्यासमोर क्लिअर केली आहे, आता तुम्ही काय हवा तो निकाल द्या. त्यावेळेला मग आता लगेच डॉक्टर विवेक म्हणतात की डॉक्टर संकर्षण, हे जे काही घडलं आहे ते आता आम्हालाच लक्षात आलं आहे की हे तुम्ही घडवून आणलेलं नाही आहे, याला दुसरीच कोणीतरी व्यक्ती जबाबदार आहे. त्यामुळे आता हेल्थ काउन्सिलच्या वतीने तुम्हाला आम्ही क्लीन चिट दिली आहे. हे ऐकल्यानंतर आता तो खूप खुश होतो आणि भूमीकडे बघतो. फायनली त्याच्यावरचा हा डाग पुसला गेलेला असतो. तो म्हणतो की आतापर्यंत तुम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला बंदी घातलेली, परंतु आताच्या क्षणाला ही बंदी आम्ही मागे घेतोय आणि तुमच्या हॉस्पिटलला आता कुठल्याही प्रकारची चौकशी तुमची होणार नाही, कारण तुम्ही आता निर्दोष आहात हे सिद्ध झालेलं आहे. तुमच्या मिसेसने ते अत्यंत व्यवस्थितरित्या सिद्ध केले. आकाश रागिनी बघतच राहतात. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेच डॉक्टर विवेक म्हणतात की आत्तापर्यंत तुमच्यावर संशय घेतला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, खरंच आम्हाला माफ करा. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की नाही सर ठीक आहे, आणि मग तुम्ही आता हे सगळं पुन्हा चालू करू शकता. तुमच्या प्रॅक्टिसवरही काही कारवाई होणार नाही. तुमचं आता जे लायसन्स होतं तेही रद्द होणार नाही. फक्त एवढंच करा की जे काही या चौकशी असतील काउन्सिलच्या त्याला फक्त थोडी हेल्प करा. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो सर, ॲब्सोल्युटली. आणि मग भूमी आता खुश असते, कारण तिने त्याला संकर्षणला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. रागिनी बाहेर नुसती तडफडत असते आणि आकाश आल्यावर म्हणते की बघितलं आकाश, काय केलं त्या भूमीने? अरे ती कशी आहे बघितलंस का तू? ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामच करते असं वाटते ना ती, म्हणजे हे सगळं करण्याची तिला तर खरं तर काहीच गरज नव्हती. तेव्हा मग आकाश म्हणतो नाही आत्या, अगं हे सगळं मुद्दाम नाही, हे खरं आहे. मग रागिनी म्हणते की बघ ना त्यांनी कसं मॅनेज केलं सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या नाही, अगं हे खरं आहे. आता आपण निदान बघितलेल्या गोष्टीवर तरी विश्वास ठेवूया. तेवढ्यातच समोरून भूमी आणि संकर्षण येतात. आता त्यांना पाहिल्यावर आकाश बघतच राहतो.
आणि भूमी आणि संकर्षण दोघंजणही समोर उभे असतात. आता भूमीला एवढंच वाटत असतं की निदान आता तरी आकाशने विश्वास ठेवावा की संकर्षणने काहीच केलेलं नाही आहे. आता संकर्षण आकाशच्या समोरून त्याला काही न बोलता तिथून निघून चाललेला असतो. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की 1 मिनिट संकर्षण थांबा, आणि आतापर्यंत मी तुमच्याबरोबर जे काही वागलो ते चुकीचं वागलो. तुम्ही हे केलेलं नाही आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे. म्हणून मी अगदी हात जोडून तुमची माफी मागतो, कारण तुमच्यावर मी नसता आरोप लावला आणि चुकीचा आरोप लावला. त्यामुळे खरंच माफ करा, असं सांगितल्याबरोबर आता संकर्षण पुढे येतो. भूमी त्याला आवाज देते, परंतु तो तिला तिथेच थांबवतो. आणि नंतर मग तो पुढे येऊन मार्कर हातात घेऊन म्हणतो की आकाश महाजन, हे काय माहिती आहे तुला? पर्मनंट मार्कर आहे, राईट? तेव्हा मग आकाश त्याच्याकडे बघतच राहतो, कारण त्याला ऐकून घेणं भाग असतं. त्यांनी चुकीचाच आरोप लावलेला असतो. तेव्हा मग तो मार्कर आता आकाशच्या समोरच तो स्वतःच्या शर्टवर लावतो. रागिनी बघत राहते की हा नेमका काय करतो आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, हा काय माहिती आहे, पर्मनंट मार्कर. आता हा माझ्या शर्टवर लागलेला जो मार्करचा डाग आहे तो पूस. आकाश गप्प बसतो. मग भूमीला कळत नसतं की आता संकर्षण नेमकं काय करतोय. तीही घाबरलेलीच असते. त्याच वेळेला मग ती म्हणते की काय करताय संकर्षण? तेव्हा मग तो म्हणतो की पुस ना, हा येतोय का तुला पुसता? नाही येणार ना पुसता? मग हेच केलं आहेस तू माझ्या बाबतीत. हा जो डाग आहे ना, म्हणजे तू माझ्या डॉक्टरकीवर किंवा माझ्या आयुष्यावर जो काही आरोप उठवला होतास ना, तो माझ्या आयुष्याला लागलेला डाग आहे. तो कधीच पुसला जाणार नाही आहे काही केल्या, कारण माझ्यावर चौकशी बसवली गेली होती आणि माझ्या बाबतीत हे सगळं दाखवलं गेलं होतं. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच माझ्यावर आयुष्यात ही वेळ आली होती. माझ्यावर कधी खरं तर ही वेळ आली नसती, परंतु तू हे सगळं घडवून आणलंस. हे सगळं केलंस ते तू, आणि म्हणूनच तू माझ्यावर आरोप लावलास. आणि आता तू मला सॉरी बोलून काय उपयोग होणार आहे त्या सॉरीचा? हे सगळे माझ्यावर लागलेले डाग आहेत, जी चौकशी बसवली गेली आहे ती पुसली जाणार आहे का कधी? हे तर आता सिद्ध होणारच आहे की मी काहीच केलेलं नाही, परंतु ते कधीही सत्य लपवलं जाऊ शकत नाही, असं सरळ बोलतो. त्यावेळेला मग आता भूमीला जरा टेन्शनच आलेलं असतं, कारण संकर्षण या सगळ्यामुळे खूप जास्त हर्ट झालेला असतो. नंतर आता यावर लगेच संकर्षण बोलतो की आकाश, तुला असं वाटत असेल की तू सॉरी बोलशील आणि सुटशील. मला तर या सगळ्याची दाट शक्यता आहे की तो माणूस हॉस्पिटलमध्ये तूच पाठवला होतास, तूच हे सगळं घडवून आणलं होतंस. त्यावेळेला मग आता मी सोडणार नाही आहे तुला. तू हे जे सगळं काही केलं आहेस ना, त्यामुळे तुला आणि तुझ्या पूर्ण महाजन कुटुंबाला मी कोर्टात खेचणार आहे, लक्षात ठेव. काही केलं तुम्हाला मी सोडणार नाही आता, आणि अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे तुमच्यावर. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे बघा डॉक्टर संकर्षण, तुमची बाजू जशी मी तिकडे मांडली आहे ना, जशी तुमची बाजू घेतली आहे, तुम्ही खरे आहात हे मला माहिती आहे. तसंच मी आकाशच्या बाबतीत पण विश्वासाने सांगू शकते की हे सगळं घडवणारा तो नव्हताच. त्याने हे सगळं घडवून नाही आणलं आहे, असं स्पष्टपणे त्याच्यासमोरच भूमी बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की नाही भूमी, किती काही झालं तरीही या बाबतीत आता मी शांत बसणार नाही आहे. या महाजन कुटुंबाला मी कोर्टात खेचणारच आहे. काही झालं तरीही त्याच्या बाबतीत मी अशा प्रकारे कोणताही हलगर्जीपणा सहन करणार नाही, असं बोलून दाखवतो. जसं याने माझ्या मागे चौकशी लावली ना, तसंही आता मीच या सगळ्या गोष्टीच्या खोलात शिरणार आहे, आणि नेमका हा माणूस आकाशचा आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. काही केल्या मला याच्यावरचा, याने जो काही माझ्यावर डाग लावला आहे तो डाग मला पुसायचाच आहे, मी पुसणारच, असं आता आकाश हा बोलून दाखवतो. आणि त्यामुळे आता तिथे आकाश रागाने भूमीकडे बघतच राहतो आणि संकर्षण तिथून निघून जातो. आता भूमीही त्याच्या मागोमाग आता निघून गेलेली असते. वरून आता त्याच गोडाऊनमध्ये आलेला असतो आणि म्हणतो की रागिनी मॅडम आहेत तरी कुठे? यांनी मला बोलावलं आणि या कुठे राहिल्यात, कुठे आल्यात, असं म्हणून आता तो इकडे तिकडे शोधत असताना रागिनी पटकनच त्याच्या पाठीवरून बंदूक ठेवते. त्याच वेळेला पटकन आता तो सावध होतो आणि ती म्हणते की काय केलंस तू हे सगळं? तुला मी काय सांगितलं होतं की ते CCTVचं जे फुटेज आहे ते फुटेज तुला नष्ट करायचं होतं, बरोबर ना? मग तू ते भूमीला का दिलंस सांग? गद्दारी केलीस ना तू माझ्याबरोबर? त्या भूमीच्या टीममध्ये गेलास ना, तिला तू ते फुटेज मिळवून दिलंस, का केलंस असं? तेव्हा मग तो म्हणतो की नाही मॅम, माझं प्लीज ऐका, मी कोणत्याही प्रकारची गद्दारी केलेली नाही आहे. अहो, ते CCTV फुटेज ऑलरेडी तिच्या हाती लागलेलं, मी नष्ट करायच्या अगोदरच. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, ही गद्दारीच होती तुझी, लक्षात घे. हे सगळं जे काही केलंस ना, तूच घडवून आणलेस, त्यामुळे आता मरायला तयार राहा. हे बघ, माझा धंदा जरी बेईमानीचा असला तरीही त्यामध्ये इमानदारी असते, त्यामुळे लक्षात ठेव. त्याच वेळेला तिथे आता एक म्हणजे जो CCTV ऑपरेटर असतो तो येतो
मग वरून म्हणतो की हा बघा मॅम, हाय ऑपरेटर ज्याने दिलेत फुटेजेस, काय रे तू हे सगळं का दिलंस, त्या भूमीला का दिलंस? तेव्हा मग तो म्हणतो की साहेब, तुम्ही मागायच्या अगोदरच ते CCTV फुटेजचं पेनड्राईव्ह मी त्यांना दिलंच होतं. तेव्हा मग वरून म्हणतो की तुला कामाला कोणी लावलं? मीच ना. मग तरीही माझ्या संघावर उठलास. घ्या रे याला घेऊन जा आणि याचा व्यवस्थित पाहुणचार करा, असं म्हणून आता ऑपरेटरला ते घेऊन जायला सांगतात. आणि नंतर मग आता रागिनी ही म्हणते की अच्छा असं घडलं आहे का सगळं? तेव्हा मग तो म्हणतो की हो मॅडम, हे असं घडलं आहे सगळं आणि म्हणूनच तुम्हाला मी आता खरं सांगितलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की पण हे सगळं ती भूमी ना अगदी डिटेक्टिव्हपणे करते. काही झालं तरी हे CCTV फुटेज तिच्या हाती लागलं आहे, परंतु त्या दीपकच्या कामावर मी सगळं घालायला नको हवं होतं. खरं तर माझंच चुकलं. त्या दीपकच्या अंगावर मी सगळं टाकून मोकळे झाले, परंतु आता काय करणार आहे काय माहिती, असं आता ती बोलत असते आणि स्वतःचीच तिला आता टेन्शन येत असतं की नेमकं पुढे काय करायचं आहे. ती म्हणते की आता या दीपकला घातलं पाहिजे, नेमकं हा काय करतोय हे सगळं मला आता बघितलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संकर्षण हा काम करत बसलेला असतो आणि त्याचं काम सुरू असताना भूमीचं लक्ष हे अधूनमधून त्याच्याकडे असतं. कारण संकर्षण हा खूप चिडलेला असतो आकाशच्या बाबतीत. तो काय करेल हे भूमीला माहीत नसतं, त्यामुळे तीही आता विचारच करत बसलेली असते. त्याच वेळेला आता भूमी मनात म्हणते की नाही, आकाशनेही हे केलेलं नाही हे मला सिद्ध करायला हवं. जसं मी संकर्षणची बाजू सगळ्यांसमोर घेऊन त्यांचं मत मांडलं, त्याचप्रमाणे आता मला आकाशचीही बाजू घेतलीच पाहिजे आणि आकाशने काही केलेलं नाही हे सिद्ध केलं पाहिजे. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि भूमी बघायला जाणार, तेवढ्यात संकर्षण म्हणतो की थांब 1 मिनिट मी जाऊन बघतो. आणि मग संकर्षण जाऊन बघतो तर एक बुके आलेला असतो. आता तो बुके आल्याबरोबर भूमी त्याला विचारते की हा बुके कोणाचा आहे, कशाबद्दल, तुम्हाला आला आहे का, असं विचारल्यावर ती म्हणते की नाही. तो म्हणतो नाही अगं, बुके मीच मागवला आहे. तेव्हा भूमी म्हणते की काय, तुम्ही बुके मागवला आहे? तेव्हा तो म्हणतो की हो मीच मागवला ॲक्च्युली. मग हे बोलल्यानंतर तो म्हणतो की अगं, हा बुके तुझ्यासाठी आहे. तेव्हा भूमी बघतच राहते की माझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की हो, आज तू हेल्थ काउन्सिलच्या मीटिंगमध्ये माझ्या बाजूने जे काही बोललीस, ज्या प्रकारे माझी बाजू घेतलीस, ज्या प्रकारे ठाम मत मांडलंस, त्यावरूनच मला तुला काहीतरी द्यायचं होतं. खरं तर तुला थँक्यू बोलणं हा शब्दही खूप कमी पडेल. तू मागच्या वेळेलाही माझ्यासाठी काही काही केलेलं होतंस, पण तुला थँक्यू बोलणं हे कमीच पडणार. त्यामुळे मी तुझ्यासाठी हा बुके. तेव्हा भूमी म्हणते की नाही, काहीच गरज नव्हती या सगळ्याची. खरं तर मी जे सत्य आहे ते मांडलं ना, आणि तुमची सत्याची बाजू आहे आणि त्यामुळे ती मला माहीत होती म्हणूनच मी ती मांडली. मग आता ती बुके घेते. संकर्षण म्हणतो की खरं तर या सगळ्या गोष्टीत मी खूप अडकलो होतो. काय घडणार हे मला खरंच माहीत नव्हतं. खरंच तू सगळ्यासमोर तर माझी बाजू सेफ केलीसच, परंतु ओजसलाही तू समजावलंस की तुझा बाबा कसा आहे ते, आणि मी इतका चांगला आहे ते ओजसच्या तोंडून मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. आणि हे सगळं तूच केलं आहेस, त्यामुळे तुझ्यासाठीच हे सगळं. आणि त्यावेळेला हे फुलं त्यापेक्षा दुसरं गेस्चर चांगलं कोणतं असू शकतं, असं तो बोलतो. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं, परंतु काही झालं तरीही या गोष्टी या सगळ्या मी करणारच होते. बरं तुम्ही तुमचं काम करत बसा, मी थोड्याच वेळात ओजसचे ट्युशन सुटेल तर त्याला मी आणेन, तुम्ही नका काळजी करू. आणि हे घ्या, हा ज्यूस आहे ना तुम्ही पिऊन घ्या, कारण येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमची खूप दगदग झाली आहे या प्रकरणामुळे. त्यामुळे हा ज्यूस घ्या आणि तुम्ही थोडा म्हणजे रिलॅक्स व्हा, थोडा आराम करा. आता तुम्हाला शांत झोप लागेल. ओजसला मी आणते, डोंट वरी, असं ती आता बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला मग आता संकर्षण हा विचार करू लागतो की हे सगळं करणारी भूमीच आहे खरंच. म्हणजे आतापर्यंत माझी पल्लू होती ती सगळी माझी अशी काळजी घ्यायची, सगळ्या बाजूने मला व्यवस्थित सेफ करायची, सगळं ठीक करायची. परंतु आता पल्लूनंतर भूमीच एकमेव आहे जी माझी इतकी काळजी करते, माझं घर सांभाळते, असं आता तो मनातच विचार करतो. पुढच्या भागात आकाश गायकवाड सरांकडे जातो आणि तिकडे गेल्यानंतर आता तो म्हणजे सरांना दाखवतो की सर हा फोटो आहे, हा फोटो आहे, यानेच इंजेक्शन दिलं आहे आणि कोलतेला मारलं आहे असा संशय आहे आणि भूमीने ते सगळं शोधून काढलं आहे. त्यानंतर गायकवाड सर हे तिकडचा बाजूचाच मोबाईल घेतात आणि म्हणतात की हा बघा, हा फोटो पण मला मिसेस भूमी यांनीच पाठवला आहे आणि हे दोन्ही व्यक्ती सेम आहेत आणि याच माणसाने तुमच्या गाडीचा अपघात घडवून आणला आहे, म्हणजे गाडीचे ब्रेक फेल केलेत असाच त्यांचा समज आहे. मग या दोन्ही व्यक्ती हे सगळं करतायत का, असं आता इथे गायकवाड सर आकाशला सांगतात. तर जो दीपक असतो तो बाहेर असतो आणि तो फोनवर काहीतरी बोलत असतो. तेवढ्यातच समोरून रागिनीची गाडी येते आणि ती दीपकला जोरात आता घाबरवते. दीपक आता पटकन बाजूला होतो आणि रागिनी त्याला भेटते.
त्यावेळेला मग रागिनी त्याला ओरडत असते की हे सगळं करण्याची तुला काय गरज होती, तुला एक काम धड करता येत नाही का. त्याच वेळेला आता इथे समोरून रिक्षामधून भूमी जात असते आणि भूमी जात असताना ती त्या दीपकला आणि त्याचप्रमाणे रागिनीला बोलताना पाहते आणि तिला हे सगळं पाहून धक्काच बसतो. आणि तेवढ्यातच दीपक म्हणतो की मॅडम भूमी. आता रागिनी अलर्ट होते. आता नेमका हा भूमीचा काही प्लॅन असेल का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.